नमस्ते आदाब, मैं एंकर दिव्या कांबले CBN न्यूज 18 में आपका स्वागत करती हूँ। CBN न्यूज 18 हर समस्या में आपके साथ, हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं। दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही। झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर। झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। 8 महिन्याचे मुलाचे अपहरण करून त्याची विक्री करणारे टोळीचा पर्दाफाश। भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथे दिनांक 23/4/2024 रोजी भादवी कलम 363 451 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील फिर्यादी सौ रजिता अर्जुन भिल ही तिच्या घरामध्ये दिनांक 23/4/2024 रोजी झोपलेली असताना तिच्या घरातील खाटेला असलेल्या झोक्यातून तिचे 8 महिन्याचे बाळ अरविंद अर्जुन भिल यास कोणीतरी अनोळखी इसमांनी काढून मोटरसायकलवर बसवून त्याचे अपहरण केले वगैरे फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला वरप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्यातील अपहरण केलेले बाळ हे 8 महिन्याचे असल्याने गुन्ह्यामध्ये गांभीर्य ओळखून त्याचा व अनोळखी आरोपितांचा शोध घेण्याबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी जळगाव, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते जळगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगाव, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन येथील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार व भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथील अंमलदार यांची वेगळी पथके तयार करण्यात आलेली होती व गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन यांच्याकडे देण्यात आलेला होता। गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या साहाय्याने पथक 5 दिवस शोध घेत असताना भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पथक यांना सदरचा गुन्हा कोणी केला व अपहरण झालेले बाळ कोठे आहे याबाबत खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील व पोलीस पथकातील अंमलदार यांनी नारायणनगर घोडेपीर बाबा दर्गाजवळ मोरिया हॉलच्या समोर शिरपूर कन्हाळा रोड भुसावळ येथील अलका जीवन स्पर्श फाउंडेशन या ट्रस्टमध्ये छापा टाकला असता सदरचे अपहरण बालक मिळून आले असून सदरचे बालक ताब्यात घेऊन त्यांच्या आईवडिलांच्या स्वाधीन करण्यात आले आहे। सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी दीपक रमेश परदेशी वय वर्ष 32 राहणार नारायणनगर घोडेपीर बाबा दर्गाजवळ मोरिया हॉलच्या समोर शिरपूर कन्हाळा रोड भुसावळ, आरोपी क्रमांक 2 अमित नारायण परिहार वय वर्ष 30 नागसेन कॉलनी कंडारी तालुका भुसावळ, आरोपी नंबर 3 कुणाल बाळू वाघ वय वर्ष 19 राहणार शिंगबर्डी साकेगाव तालुका भुसावळ, आरोपी नंबर 4 बाळू पांडुरंग इंगळे वय वर्ष 51 ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव सुशील नगर दर्यापूर शिवार तालुका भुसावळ, आरोपी नंबर 5 रीना राजेंद्र कदम वय वर्ष 48 राहणार नारायणनगर घोडेपीर बाबा दर्गाजवळ मोरिया हॉलच्या समोर शिरपूर कन्हाळा रोड भुसावळ यांना अटक करण्यात आली असून तपासामध्ये बालकांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झालेले आहे। सदर गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपी विरुद्ध यापूर्वी खून, खंडणी, जबरी चोरी, घरफोडी, मारामारी, चोरी व आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हे दाखल आहेत। यातील आरोपी बाळू इंगळे हे पोलीस विभागामध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये बिनतारी विभागामध्ये पोलीस हवालदार म्हणून कार्यरत आहेत। सदर गुन्ह्यातील उकल पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस निरीक्षक नजन पाटील, पोलीस निरीक्षक बबन जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, भुसावळ तालुका पोलीस स्टेशन पथकातील सहाय्यक फौजदार विठ्ठल फुसे, पोलीस हेड कॉन्स्टेबल युनुस शेख, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रेमचंद सपकाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल वाल्मिक सोनोने, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय बोही, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय ताडे,
पोलीस नाईक नितीन चौधरी, पोलीस कॉन्स्टेबल जगदीश भोई, पोलीस कॉन्स्टेबल राहुल महाजन, शेख सादिक तसेच भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकांत पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल रमण सुरळकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश माळी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, पोलीस कॉन्स्टेबल योगेश माळी, पोलीस कॉन्स्टेबल अमल अडाळे, पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई, स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक वाघमारे व पथक यांनी कारवाई केलेली आहे. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साकेगाव गावामध्ये एक महिला रजिता भिल आणि ते झोपून होत्या, त्याच्यासोबत एक त्याचं 8 महिन्याचा बाल पण होतं. अशा अंदाजे 23 एप्रिल रोजी रात्री अंदाजे 2 वाजता कोणतरी अज्ञात इस्माने येऊन त्यांचं 8 महिन्याचं बाल घेऊन गेले म्हणून तक्रार प्राप्त झाला. त्याच्या अनुषंगाने किडनॅपिंगचे गुन्हा दाखल केला आणि आम्ही काही टीम्स बनवलेल्या होत्या. टीम्स बनवलेल्या काल त्याचे डिटेक्शन झालेलं आहे आणि त्या 8 महिन्याचा बालांना पण आम्ही ताब्यात घेतला आणि त्याच्या आईवडिलांचा हातात दिलेला आहे. या पूर्ण प्रकरणामध्ये मुंबईचा एक महिलांना अडॉप्टेशन करण्यासाठी एक छोटा बाल पाहिजे होता आणि इथलं भुसावळला राहणारा एक रीना कदम म्हणून एक महिला आहे. ही महिला एक अनाथ आश्रम चालवते. तिला मागितलं होतं अशा जरी कोणी बाल असेल आम्हाला अडॉप्टेशन करायचं म्हणून विचारलं होतं. मग ही रीना कदम या एरियामध्ये परिसरात असलेल्या काही गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या मुलांना लोकांना अशी गोष्टी सांगितल्यावर जे गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या 2-3 लोकांनी मिळून या बालांना उचलून घेऊन गेलं आणि रीना कदमचा हातात दिला. रीना कदमनी मुंबईपर्यंत घेऊन गेला आणि त्या कपूरला या छोट्या बालांना दिलं होतं आणि देऊन म्हणजे त्याचा पूर्ण आर्थिक व्यवहार देखील झालेला आहे 3,80,000 रुपयाचा. त्याच्यानंतर पोलिसांनी तर पूर्ण तपास चालू असताना जे या विषयावर इन्व्हॉल्व असलेल्या लोकांना विचारपूस वगैरे झाला त्यांना अंदाज आला की पोलीस आता आपल्यापर्यंत पोहोचतायत म्हणून परत मुंबईवरून इथं बालांना आणलं होतं आणि परत अनाथ आश्रमाला ठेवलं. त्या दरम्यान आपल्या पोलिसांनी त्या अनाथ आश्रमावर छापा टाकला आणि बालांना आम्ही ताब्यात घेतलं आणि ह्यामध्ये इन्व्हॉल्व असलेले आरोपी आहेत दीपक परदेशी, याच्या विरोधात आधीचा घरफोडीतला गुन्हा आहे. अमित परिहार यांच्या विरोधात मर्डर आणि आर्म्स ॲक्टचा गुन्हा आहे आणि जय ठाकूर ह्याच्या विरोधात देखील मर्डर रॉबरी आणि अटेम्प्ट टू मर्डर अशी गुन्हा आहे. आणि आणखी एक आरोपी आहे कुणाल वाघ आणि आपला मुंबई नंदुरबार पोलीसमध्ये कॉन्स्टेबल म्हणून नियुक्त असलेला बालू इंगलेचा देखील याच्यामध्ये रोल आहे. कोणता अनाथ आश्रम होता, कुठला गाव? जीवन स्पर्श फाउंडेशन म्हणून अनाथ आश्रमाचं नाव आहे. हे भुसावळमध्ये आहे. दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल गर्मियों में सबसे सही. झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर. झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव. मैं अलविदा लेती हूँ. आपकी इसका दिव्य काम मिले. देखते रहिए CBN. Press the bell icon on the हर YouTube समस्या में app आपके and never साथ. miss another हर खबरों में सच्चाई से आपके पास, क्योंकि हम सच दिखाते हैं. हमारे CBN News 18 चैनल को सब्सक्राइब करें. जय हिंद, जय महाराष्ट्र.